नमस्कार मित्रांनो. तर एज इज रिअल टॉक्स या आपल्या पेजमार्फत आपण MSBT डिप्लोमा चे मेंटेनन्स अँड रिपेअर्स ऑफ स्ट्रक्चर या सब्जेक्टचे लेक्चर्स कव्हर करत आहोत. तर मेनली हा सब्जेक्ट मेंटेनन्स अँड रिपेअर्स ऑफ स्ट्रक्चर हा ह्याच म्हणजे अलीकडच्या आय स्कीममध्ये इंट्रोड्यूस झालेला सब्जेक्ट आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला सब्जेक्ट कोड आहे आपला 22,602 6व्या सेमसाठी आलेला आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग, सिव्हिल अँड रुरल इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी ह्या डिप्लोमाच्या सब्जेक्टसाठी काय झालेला आहे, हा सब्जेक्ट इंट्रोड्यूस केलेला आहे. तर मित्रांनो, आपल्या लेक्चरमध्ये आपण खूपसे इम्प्रोव्हायझेशन करत जातो आणि खूप महत्त्वाची अशी इन्फॉर्मेशन देत जातो, जेणेकरून हा सब्जेक्टला आपल्याला मार्क्स मिळण्यासोबतच जेव्हा आपण कॉलेजमधून बाहेर पडू त्यावेळी साईटचं सुद्धा बरंचसं नॉलेज काय केलं जाईल, आपल्यामध्ये कव्हर होईल ह्याची आपण काय करतोय काळजी घेतो. त्यामुळे शक्यतो लेक्चर्स पूर्णपणे बघा. खूप पद्धतीचे फोटोज वगैरे आता यामध्ये आपण ॲड केलेले आहेत, जेणेकरून आपल्याला बघून अंदाज येईल, आपण ही डॅमेज डिटेक्ट करू शकतो. आणि मेन म्हणजे आपल्याला साईटवरचं नॉलेज येतं की जेव्हा आपण एखादी नवीन साईट बघतो त्याच्या अगेन्स्ट एखादी म्हणजे जुनं एखादी वास्तू बघतो, स्ट्रक्चर बघतो, त्याच्यामध्ये फरक कसा असतो, काय असतो, हे आपण कित्येक वर्ष बघत आलेलो आहे. पण कशामुळे हे होतं हे आपल्याला काय होत नसतं, माहीत नसतं. तर ते आपल्याला यामधून क्लिअर होईल. तर यातला चॅप्टर 2 आपला जो आहे तो कॉजेस अँड डिटेक्शन ऑफ डॅमेजेस. सिलेबस आपल्याला माहित आहे, युनिट 1 आपला झालेला आहे 8 मार्क्स. युनिट 2 जो आपला हा आहे कॉजेस अँड डिटेक्शन ऑफ डॅमेजेस 10 मार्क्ससाठी आहे, जो आपण यामध्ये बघतोय. टोटल हा 70 मार्क्सचा सब्जेक्ट आहे. त्यामध्ये हा 10 मार्क्ससाठी खूप महत्त्वाचा असा हा टॉपिक आहे. म्हणजे हे काय आहे, बेसिक टॉपिक आहेत. हा चॅप्टर 1 सुद्धा बेसिक होता, चॅप्टर 2 ही बेसिक आहे, पण ह्याच्यामध्ये बरंचसं काय केलं आहे, थोडंसं टेस्ट आणि हे इन्क्लूड केलेलं आहे. टोटल 70 मार्क्स आपला हा सब्जेक्ट आहे. 70 मार्क्सपैकी 10 मार्क्स आहे, बाकी 30 मार्क्स तर आपले कसे आहेत, तर आपले पेपर प्रॅक्टिकल्स यामधून आपल्याला ते बाकीचे 30 मार्क्स कव्हर करायचे आहे. तर काय काय आहे या टॉपिकमध्ये, तर कॉजेस ऑफ डॅमेजेस ड्यू टू डिस्ट्रेस, अर्थक्वेक, विंड, फ्लड, डॅम्पनेस, करोजन, फायर, टर्माइट्स. म्हणजेच काय की कशा कशा पद्धतीने आपल्या स्ट्रक्चरला हार्म होतं, धोका होतो, किंवा आपलं स्ट्रक्चर कशा पद्धतीने खराब होतं, ह्याचे काय आहेत हे कॉजेस आहेत. त्यानंतर सिस्टमॅटिक अप्रोच ऑफ डॅमेज डिटेक्शन, म्हणजे कसं डॅमेज डिटेक्ट करायचे. हाताला जखम झाल्यावर पट्टी लावायची का प्लास्टर घालायचं, बरोबर आहे का? पट्टी लावायचा खर्च 2 रुपये, पट्टी लावायचा खर्च 2 रुपये, प्लास्टर घालायचा खर्च 1000 रुपये. पण हे कळलं पाहिजे. त्यामुळे काय पाहिजे, सिस्टमॅटिक अप्रोच, व्हेरियस आस्पेक्ट ऑफ व्हिज्युअल ऑब्झर्वेशन फॉर डिटेक्शन अँड डॅमेजेस हा खूप महत्त्वाचा आहे या टॉपिकच्या दृष्टीने, किंवा इतरही वेळी. आणि टेस्ट्स आहेत, रिबाउंड हॅमर टेस्ट, अल्ट्रासॉनिक पल्स व्हेलॉसिटी, रिबार लोकेटर, कव्हर गेज, क्रॅक डिटेक्शन, क्लोराईड, सल्फेट, pH, बापरे भरपूर अशा काय आहेत या टेस्ट दिलेल्या आहेत. युनिटचे आउटकम काय, जसं मी सांगितलं की आपल्या लाईफ व्यतिरिक्त म्हणजे आपल्या सब्जेक्ट व्यतिरिक्त सुद्धा जेव्हा पेपरमध्ये खरडला तो सब्जेक्ट 10 मार्क झाले असं नको, तर त्याचा परत वापर कुठं होईल, तर याचे काय ते काय आउटकम आहेत. द कॉजेस ऑफ डॅमेज ऑकर्ड इन गिवन स्ट्रक्चर, किंवा नो द सिस्टमॅटिक अप्रोच टू डॅमेज डिटेक्शन, NDT नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट, आणि त्यानंतर आहे प्रोसिजर फॉर नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट. बरोबर आहे. हे काय 4 ह्याचे आउटकम्स आहेत. तर आपण सुरुवात करूया. आपण कॉजेस ऑफ डॅमेजेस या ठिकाणी मी हा पहिला फोटो दाखवतोय. तर ह्याच्यामध्ये काय दिसतंय, तर काय झाले आहे, पूर्ण अशी पडझड झालेली आहे. काय झाली, पडझड झाली दिसतंय आपल्याला. हे इथं काय झालंय, तर एक घर काय झालंय पडलेलं आहे, इथे काहीतरी क्रॅक्स पडलेत, दिसतंय का? तर हे काय आहे, तर स्ट्रक्चर पूर्णपणे इथं डिसमॅन्टलच झालेलं आहे असं आपण म्हणू. तर पहिलं काय, डिस्ट्रेस ऑफ स्ट्रक्चर. डिस्ट्रेस ऑफ स्ट्रक्चर म्हणजे काय, तर काळजी न घेतल्यामुळे काय झालेलं आहे, तर घराचे जे काही सिस्टीम आहे ती वारंवार खराब होत गेलेली आहे, आणि त्यामुळे काय झालेलं आहे, ते घर पडून गेलेलं आहे त्या ठिकाणी. आता हे एक जुनं घर आपल्याला दिसतंय म्हणून, पण एखाद्या गोष्टीची
देखभाल नाही केली तर काय होतं, तर ती वस्तू हळूहळू खराब होते. आता बघा, ह्याचे काय, हे चांगलं स्ट्रक्चर आहे तर हे टिकलंय, म्हणजे हा पार्ट अजून दिसतोय आपल्याला, बरोबर आहे का. ही जी फ्रेम आहे माझ्या पुढं, सॉरी, हा, ही जी काही फ्रेम आहे ही शाबूत आहे, पण हे इकडचं हाफ घर काय झालंय, पडून गेलेलं आहे. इकडचं हाफ घर काय झालं आहे, पडून गेलेलं आहे. तर ह्याच्या आधी आपण काय बघू, तर डिस्ट्रेस ऑफ स्ट्रक्चर बघितलंय आपण, आणि ह्याची कारण काय असतात, तर अर्थक्वेक, विंड, फ्लड आणि डॅम्पनेस. डॅम्पनेस म्हणजे ओलावा. अर्थक्वेक म्हणजे काय, भूकंप. 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 विंड म्हणजे काय, वारं, जोराचं वारं, साधन आहे वारं. फ्लड म्हणजे काय, पूर. ते चांगला अक्षर येत नाही जास्त, पण साधारण समजावं म्हणून. डॅम्पनेस म्हणजे काय, ओलावा. डॅम्पनेस म्हणजे काय, ओल. आता आपण एक महत्वाचं या ठिकाणी बघितलं, तर पहिल्यांदा आपण काय सांगू, की आपण घर बांधतो एखादं, किंवा स्ट्रक्चर बांधतो. काय बांधतो आपण, एखादं स्ट्रक्चर बांधतो. STR. हे कशासाठी बांधतो आपण हे स्ट्रक्चर, आपण हे स्ट्रक्चर कशासाठी बांधतो, तर हे स्ट्रक्चर बांधण्यामागचा मूळ उद्देश असतो की नेचर पासून आपलं संरक्षण व्हावं. बरोबर आहे का, नेचर. आता नेचर पासून संरक्षण म्हणजे काय, तर माणसाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत. कोणत्या आहेत मूलभूत गरजा माणसाच्या, तर अन्न, वस्त्र, आणि निवारा. अन्न, वस्त्र, निवारा या काय आहेत. आता इथं माझं अक्षर खूप चांगलं येत नाही, पण समजून घ्या, मी तुम्हाला कळावं म्हणून लिहितोय. निवारा. तर ह्या काय आहेत, तिन्ही माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. तर काय या मूलभूत गरजा आहेत, तर पूर्वीपासून मानव काय करायचा, तर पाऊस आला, बरोबर आहे का. पूर कशामुळे येतो, तर पावसामुळे येतो. पावसामुळे पूर येतो. जोराचं वारं आलं, म्हणजे काय, वादळ. विंड म्हणजे काय, इथं वादळ म्हणू आपण. कमी दाबाचा पट्टा तयार होतो, मग वादळ निर्माण होतं समुद्रात सुद्धा, इथं सुद्धा. तर हे काय असतात, तर वाऱ्याच्या होणाऱ्या कमी जास्त दबावामुळं हे अशा पद्धतीचं काहीतरी नॅचरल कॅलॅमिटीज येत असतात. बरोबर आहे. पावसाळ्यात आपल्या अंगावर पाणी येऊ नये, उन्हाळ्यात आपल्याला ऊन लागू नये. बरोबर आहे ना, दिवसभर सूर्य असतो त्यावेळेस ऊन असतं. तर ऊन आपल्याला दिवसभर लागतं का, नाही. त्यासाठी आपण वस्त्रही घालतो, जेव्हा घराबाहेर फिरतो तेव्हा आपण वस्त्र घालतो. पण वस्त्र घालून आपण बाहेर झोपू शकतो का, तर नाही. रस्त्यावर झोपू शकतो का, नाही. का नाही झोपू शकत, तर आपलं तेवढं संरक्षण होत नाही त्याच्यापासून. म्हणून आपण काय करतो, तर असे स्ट्रक्चर बांधलेले असतात, पण निवारा असतो. त्यामुळे शक्यतो हे जे डिस्ट्रेस आहेत, हे काय जे काही डिस्ट्रेसिंग स्ट्रक्चर आपण म्हणतो, ते आपण कशामुळे म्हणू शकतो, तर नॅचरल ऍक्टिव्हिटीमुळे. कशामुळे, नेचरमुळे काय होतं, मोस्टली स्ट्रक्चर खराब होतं. ह्यानंतर माणसं जे त्याच्यामध्ये वावरतात, तोही एक फॅक्टर असतोच. माणसं त्याच्यामध्ये वापरतो हे एक फॅक्टर असतोच, पण सगळ्यात महत्वाचं काय, तर अर्थक्वेक, विंड, फ्लड म्हणजेच काय आहे, नॅचरल कॅलॅमिटीज. आणि त्यानंतर डॅम्पनेस म्हणजे ओलावा. आता ओलावा काय, आपण ही आपल्याही घरात आपल्या काय असतात, टॉयलेट्स असतात, बाथरूम्स असतात, त्याच्यामुळे ओलं येतं. सिंक्स असतं, त्यामुळे काय होते, ओली येऊ शकते, कारण आपण पाणी वापरतोच आतमध्ये. त्यामुळे ही काही उदाहरणं आपण इथं या ठिकाणी दाखवतोय, की कशा पद्धतीने हे सगळे डिस्ट्रेस आपल्याला काय करतायत या ठिकाणी दिसत आहेत. हे काय आहेत, आपले सगळे डिस्ट्रेस आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आता इथं काय झाली, ही भिंत ढासळून गेली पूर्ण. आता हे ऍक्च्युली पूर का आला होता, इथं पूर आला होता. पुरामुळं काय आलाय, तर आपण इथं फ्लड म्हणू. फ्लडमुळं काय आला, डॅम्पनेस आलं. ही ओल दिसते का, माती ओली आहे. ही ओली होऊन काय झाली, माती ढासळून गेलेली आहे. माती ही दगड पडलेली आहेत, दिसतात का आपल्याला. हा दरवाजा खराब झालाय भिजून. हे काय आहेत, तर डिस्ट्रेस हे
ओल्याव्याने म्हणजेच काय तर डॅम्पनेसने गेलेलं. डॅम्पनेस कशामुळे आला तर फ्लडमुळे आलेला होता. हे पण काय फ्लडचंच एक एक्झाम्पल आहे, ज्याच्यामुळे घर पडलं. विंडचंही असेच एक्झाम्पल आहेत. काय होतं, विंडच्या परिसरनी जी कच्ची घर वगैरे असतात, आता आजकाल आपण हाय राईज बिल्डिंग बांधतो खास विंडच्या लोड्स डिझाईन करून ॲज पर आय एस. अर्थक्वेकमध्येही अशीच घर पडतात. पहिलेच काही उदाहरण होते आपल्याकडं. अर्थक्वेकमध्ये ही घरं पडली आहेत, दिसत आहेत का? हे काय आहेत? हे अर्थक्वेकचं एक्झाम्पल आहे. अर्थक्वेकमध्ये हे घर पडून गेले. तर असे काय होतात तर डिस्ट्रेस स्ट्रक्चरमध्ये होत राहतात. आता यानंतरचे काय आहे तर कोरोजन. कोरोजन म्हणजे काय तर इथं आपल्याला दिसतंय कोरोजन म्हणजे काय तर गंजणे. बरोबर आहे का? गंज काय करतो तर मेटलला कमकुवत बनवतो. आता ह्याचं उदाहरण द्यायचं म्हणून हा जो फोटो दिसतोय आपल्याला, तर गंजाचा काय परिणाम होतो एकंदरीत, तर ही अशा केसेस आपल्याला कुठे जास्त बघायला मिळतात तर समुद्राजवळ. कुठं? समुद्र, सी. तर समुद्राजवळ आपल्याला अशा केसेस का बघायला मिळतात तर समुद्राजवळचं जे वारं असतं ते काय असतं? खारं वारं असतं. अरे बापरे, काय असतं तर ते खारं वारं असतं ते समुद्राजवळ जे असतं ते. आणि या खाऱ्या वाऱ्यामुळे काय होत असतं तर या खाऱ्या वाऱ्यामुळे काय होत असतं तर जे काही हे स्टील आहे, या स्टीलला काय येत असतो? ओलावा येत असतो सततचा. मग या ओलाव्यामुळे काय होतं? मीठ फुटल्यासारखं होतं याला, या गोष्टीला मीठ फुटल्यासारखं, आणि हे काय होतात? सळ्या गंजायला चालू होतात. आणि जेव्हा या सळ्या गंजतात ना, तेव्हा काय व्हायला लागतं तर हे जे काही तुम्हाला आता वरचं प्लास्टर दिसत असेल, हे जे काही प्लास्टर आहे हे काय झालं तर हे तुटून गळून पडलेलं आहे. त्याच्यावरून काय झालेलं आहे तर तुटून किंवा गळून पडलेलं आहे. कशामुळे तर करोजनमुळे. करोजनमुळे काय होतं तर जे रेनफोर्स झालेली असती सळी ती काय होते? गंजायला लागती, ती कमकुवत होते. म्हणजे समजा सळी एवढी जाड आहे काहीतरी, समजा आपण म्हणू ही 8 ते 12 mm ची सळी आहे. कमकुवत सळी आली, आपण जर चांगली जाडजूड काढू इकडे सळी. हा, ही सळी आहे. करोजनमुळे काय व्हायला लागते तर ती सळी गंजून त्याच्यावर त्याचे पोपडे जातात, क्रॅक पडतात त्याला. त्याच्यावरती काय होतात? असे क्रॅक्स पडायला लागतात. आणि हे पडून काय होतं तर ते गंजून जातं. ह्याच्यामुळे काय होतं की मधलं हे जे काय आहे ते फक्त सॉलिडिफाईड राहतं. मधलं जे काही हे आहे हे फक्त सॉलिड राहतं आणि साईडचं काय होऊन जातं तर गंजून जातं. साईडनी गंजून जातं ते. मग त्यामुळे काय होतं की त्याची स्ट्रेंथ ऑफ काय होते तर कमी होती. ह्या फॅक्टरमुळे काय होती तर त्याची बाकी स्ट्रेंथ कमी होती. आणि हे जे काही आहे ते कॉन्क्रीट काय होतं त्याच्यापासून विलग व्हायला लागतं, सुटायला लागतं. म्हणजेच काय, आपण हा जो स्टील बार काढला होता हा काय झालाय तर गंजतोय. हा बार काय होतोय तर गंजतोय. आणि हा जो बार गंजतोय त्याच्यामुळे काय होतंय की तो डिके होतोय. बरोबर आहे का? म्हणून सांगितलं की तो लेयर्स मध्ये तुटतोय, जेणेकरून फक्त आतला हे फक्त सॉलिफाईड राहतोय आणि वरून काय होतंय तर ते स्टीलची जी स्ट्रेंथ आहे किंवा जो डायमीटर आहे तो कमी होत जातोय. त्यामुळे काय होतं तर स्टील कमकुवत होते. आणि हे जे काही रेनफोर्स बाउंड असतं कॉन्क्रीट, बरोबर आहे ना, चिकटलेलं असतं ते काय व्हायला लागतं त्याच्यापासून पडायला लागतं. त्यामुळे ती परत सळी जास्त गंजून काय व्हायला लागतं ते जेव्हा ॲटमॉस्फिअरमध्ये येते तेव्हा ती जास्त गंजून काय व्हायला लागतं तर अजूनच हे खराब व्हायला लागतं. जेणेकरून आपलं स्ट्रक्चर काय होतं तर वीक होतं. आपलं स्ट्रक्चर वीक होतं. आता हे आहे फायरमुळे झालेलं. पहिलं आपलं झालं करोजन. सेकंड वन इज फायर. फायर म्हणजे काय तर आग. फायर म्हणजे काय तर आग असते. तर आगीचा इथं काय संबंध? समजा एखाद्या बिल्डिंगला आग लागली तर काय होत असेल आपला, असं आपल्याला वाटतं. तर काय होतं, आगीचा गुणधर्म काय असतो साधारणतः, तर आपण इथं एक उदाहरण घेऊ पाण्याचं. आपण काय करू, पाण्याचं घेऊ. हा एक जार घेऊ आपण, त्याच्यामध्ये पाणी भरलं आपण पाणी भरलं मी या जारमध्ये. आणि ह्याला मी काय करतो, खालून उष्णता देतो. खालून आपण अशी भट्टी पेटवू, अशी लाकडं टाकून. आणि इथं काय करू, आपण त्याला अशी उष्णता देऊ. काय होतं या पाण्याचं
पाण्याचं नॉर्मल टेम्परेचर समजा रूम टेम्परेचरला आहे पाणी. रूम टेम्परेचरला पाणी किती, रूम टेम्परेचर म्हणजे किती, साधारण 28 डिग्री 27 डिग्री काय आहे पाण्याची टेम्परेचर असते. जेव्हा आपण या पाण्याला हीट देतो तेव्हा पाणी उकळते किती डिग्रीला, तर पाण्याचा उकळांक किती आहे, 100 आहे. किती आहे, 100 डिग्रीला काय व्हायला लागतं, तर हे पाणी, सॉरी हा झिरो नीट काढतो, हे पाणी काय व्हायला लागतं, बॉईल व्हायला लागतं, उकळायला लागतं. त्याला वरती अशा आपल्याला काय तर वेव्ह दिसायला लागतात. बरोबर आहेत का? कशामुळे होतं हे, तर पाणी उकळल्यामुळं काय होतं, तर त्याचा एक बिंदू येतो, उष्म बिंदू येते, उष्म, जिथं काय होतं ते रिॲक्ट करायला लागतं. बरोबर आहे का? पाण्याचा उष्मांक असं आपण म्हणतो. पाणी गार कितीला होतं, 0 डिग्री सेल्सिअसला काय होतं, पाण्याचा बर्फ तयार होतं. तसं ह्या डिग्रीला काय होते, वाफ तयार होते, वाफ. बरोबर आहे ना, पाण्याची वाफ तयार व्हायला चालू होते. तसंच जेव्हा एखाद्या स्ट्रक्चरला आग लागली, आपण इथे अशा आगीच्या झळा लागल्यात समजा, खूप मोठ्या मोठ्या अशा काय होत आहेत, झळा बसता येतात आगीच्या, तर आता इथं काय होईल, तर ऍट सम टाइम जेव्हा ही आग कंटिन्यू राहील, तर हे काय आहे, तर RCC स्ट्रक्चर आहे. काय आहे, RCC म्हणजेच काय, रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीटचं हे काय आहे, तर स्ट्रक्चर आहे. तर रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीटचं स्ट्रक्चर आहे म्हणजे काय आहे, तर त्याच्या आतमध्ये ही अशी सळी आहे, त्याच्या आतमध्ये ही अशी काय आहे, सळी आहे. ही सळी तापेल ऑब्विसली, बरोबर आहे का? ही सळी ही तापेल आणि ॲज वेल एज बाहेरचं कॉन्क्रीट पण तापेल, बरोबर आहे का? म्हणजेच काय, दोन्ही. तर एस फॉर स्टील, ST म्हणून आपण, स्टील तापेल. ॲज वेल RCC म्हणजे काय, कॉन्क्रीट आहे, आणि कॉन्क्रीटचा मेन कंपोनंट काय आहे, तर सिमेंट. आणि जर सिमेंटचा आपला स्टडी असेल तर सिमेंटमध्ये 60% लाईम असतं. काय असतं, 60% लाईम आहे. लाईम म्हणजे काय, तर चुना लिहूया आपण, चुना म्हणजेच काय, हा कॅल्शियमचा एक गुणधर्म आहे चुना म्हणजे, बरोबर आहे का? चुना काय आहे, हा कॅल्शियमचाच एक प्रकार आहे. तर ह्या हीटमुळे काय होईल, तर सांगितलं आपण, सिमेंट C तापेल, स्टील S तापेल, बरोबर आहे. आणि एका पॉईंट नंतर काय होईल, हे जे काय कार्बन आहे, हे काय व्हायला लागेल, ब्रेक व्हायला लागेल, बरोबर आहे का? आपली हाडं पण कशी असतात, कार्बनची असतात, म्हणजे काय, कॅल्शियम असतं, बरोबर आहे का? मनुष्याला काय करतात, मेल्यानंतर अग्नी देतात. जेव्हा मनुष्याला मेल्यानंतर अग्नी देतात तेव्हा त्याची हाडं राहतात का, तर नाही राहत, ती काय होतात, जळून जातात. त्याचप्रमाणे काय असतं, ह्या चुन्यामध्ये सुद्धा कॅल्शियम असतं, काय असतं, कॅल्शियम असतं. आणि हे कॅल्शियम पण काय होतं, 1400 ते 1600 डिग्री, इथं आपण देऊ एक्झाम्पल, मेयरली 1400 डिग्री ते 1600 डिग्री इतक्या टेम्परेचरला जातं. आणि काय होतं, तर डिस्ट्रेस होऊन जातं, ते काय होऊन जातं, डिस्ट्रेस होऊन जातं. म्हणजेच काय होतं, पडायला चालू होतं, आतली सळी कॉन्क्रीट सोडायला चालू करते, आणि काय करायला लागतं, तर सिमेंटचे जे काही हे ते फील ऑफ व्हायला चालू होतं. साधारण किती डिग्री, तर 1400 डिग्री ते 1600 डिग्री ह्या दरम्यान. ह्यापेक्षा कमी राहील तरी काय होतं, की ते पील ऑफ होतच, आपल्याला भासतं का नाही, म्हणून म्हणलं मी, ही काय आहेत, आपली हाडं आहेत, कॅल्शियम चुना, बरोबर आहे का? आणि कॅल्शियम कार्बोनेटचाच एक प्रकार काय आहे, तर सिमेंट आहे. तर जशा आपल्या हाडांवर परिणाम होतो हीटचा, त्याच पद्धतीनं, अगदी सेम त्याच पद्धतीनं काय व्हायला लागतं, तर तो सेम इफेक्ट स्ट्रक्चरवर सुद्धा होत असतो. आणि त्यामुळे काय होतं, वरचं कॉन्क्रीट गळून पडतं, आणि आतली जी काही स्थळी आहे ती पण तापून काय करते, तर हे कॉन्क्रीट सोडून देते, जेणेकरून काय होतं, ते स्ट्रक्चर ठिसूळ होतं. ठीक आहे. त्यानंतर आहे डिलॅपिडेशन म्हणजे काय, तर एखाद्या वास्तूची काळजी न घेतल्यामुळं वारंवार काय होलं जातं, तर ते स्ट्रक्चर स्वतःहून जीव सोडायला चालू करतं. म्हणजेच काय, आता ही एक जुनी बिल्डिंग आहे,
ह्याला इथं आरसीसी सळी ही दिसतीये आपल्याला. इथं काय दिसतंय तर ही मॅसनरी आहे. कशाची आहे तर स्टोन आहे, बरोबर आहे का, स्टोन आहे. आता जेव्हा ही मॅसनरी गळतीये इथून तेव्हा काय कुणीही लक्ष देत नसल्यामुळे काय झालं तर बघा ही भिंत पूर्ण चिरून गेलेली आहे. ही भिंत काय झालेली आहे, पूर्ण चिरलेली आहे, डिस्ट्रेस झालेली आहे आणि हे घर काय आलेलं आहे, मोडकळीस आलेलं आहे. ॲज वेल एज जिथं हे जॉईंट आहे आता इथं हा कॉलम आहे, हे जॉईंट दिसतंय का तुम्हाला. आपण कलर बदलू इंकचा, येल्लो करू इथं. हा, ही लाईन बघा तुम्ही, ही जी लाईन दिसते आपल्याला ही काय झालेली आहे तर ही लाईन सुद्धा त्या ठिकाणी ब्रेक झालेली आहे. म्हणजेच काय झालं आहे तर ह्या दोन मटेरियल मध्ये डिफरन्स आलेला आहे. ॲज वेल एज पॉइंटरने दाखवा आपण, हा जो पोर्शन आहे, हा जो पोर्शन दिसतोय इथं आपल्याला, तर त्या पोर्शन मध्ये काय झालेले आहे तर छानशी अशी क्रॅक आपल्याला या ठिकाणी दिसते का. म्हणजेच काय, हा इथून हा मटेरियल काय झालं आहे, सेपरेशन झालेलं आहे. हे लक्ष न दिल्यामुळं काय झालं आहे, ह्या घराचं नुकसान झालेलं आहे. हे असतं डिलॅपिडेशन मध्ये. आता इथेही तो नकाशा आला, तो पुसू आपण. ठीक आहे. हा, तर आता इथेही बघा, ही त्याच घराची गॅलरी आहे, दिसत असेल आपल्याला. ही इथं क्रॅक आहे, आधी आपण ड्रॉ करू पेननी. इथं क्रॅक दिसते भली मोठी, ही गॅलरी पडली, हे कॉन्क्रीट पील ऑफ झालंय, हे कॉन्क्रीट काय झालंय, पील ऑफ झालंय. इकडून ही सुटलीये पॅरापेट, हे रेलिंग खराब झालंय. म्हणजेच काय तर आता आपल्याला दिसतंय की हे थोडे थोडे आहे, तर हे त्यावेळी न काम केल्यामुळे काय झालं आहे, स्ट्रक्चर डिस्ट्रेस झालेलं आहे. हे दिसतंय कॉन्क्रीट पील ऑफ झालेलं आहे. हे जे काय रेलिंग गार्ड्स आहेत, गार्डरेल जी आहे ती काय आहे, तुटलेली आहे. इथं व्हेजिटेशन झालंय, जसं खूप गवत उगवलंय, बरोबर आहे का. व्हेजिटेशन मुळे काय होतं तर ही जी काही मुळं असतात, मुळं ह्याची ही आतमध्ये धसून राहतात ह्याच्यात. जशी जशी ती मुळं आत जातात तशी तशी ते काय होतात, ते क्रॅक मोठे करत जातात ते त्या मुळांना जागा करायसाठी, ब्रीथ करायसाठी. आणि त्यामुळे काय होतं तर हा स्लॅब काय होतो, किंवा स्लॅब असेल, वॉल असेल, त्या काय होतात तर त्या कमकुवत होत जातात. हे काय आहे तर डिस्ट्रेसची उदाहरणं आहेत. नेक्स्ट वन आपण बघतोय टर्माइट. टर्माइट म्हणजे काय तर वाळवी. ही बघा वाळवी लागून हे घराचा काय केलाय, हा एक घराचा वासा आहे जो की पोकळ करून टाकलेला आहे. दिसतोय का आपल्याला या ठिकाणी, हा घराचा जो वासा आहे तो पोकळ केलेला आहे. आणि तो वासा पोकळ केल्यामुळे काय झालेला आहे तर हा जी काही तुळी आहे ह्या घराची, ही काय झालेली आहे, खराब झालेली आहे, पूर्ण खाऊन टाकलंय. बघा इथं बघा, हा बुंधा बघा तुम्ही या ठिकाणी केवढा पाहिजे. एक जुनं घर आहे आणि त्या टर्माइट्सनी किती हे खाल्लेलं आहे, त्याला खाल्लेलं आहे बघा. हा जो काही वासा दिसतोय आपल्याला इतका मोठा, तो अशा पद्धतीने आतून पोकळ केला गेलेला आहे. म्हणजे आपल्याला वाटतं वाळवी लागून काय होतं, तर बघा वाळवी लागून हे होतं ज्याच्याकडून हे घर पडून गेलेलं आहे. हे घर काय झालेलं आहे, पडलेलं आहे. ही काय आहे, वाळवी. त्यामुळे अँटी टर्माइट हे खूप काय आहे, टर्माइट म्हणजे काय तर वाळवी, ही पण काय आहे खूप घातक प्रकारापैकी एक आहे. परत एक आपण उदाहरण बघू या ठिकाणी कोरोजनच. तर काय झालेलं आहे इथं आपण बघू शकतो की कोरोजनमुळं, हा एक कॉलम आहे टेरेसवरती, हा एक कॉलम दिसतोय. तर कॉलमचं काय झालेलं आहे तर त्या कॉलमचं त्यांनी बाहेरून जे काही कॉन्क्रीट आहे ते सोडून दिलेलं आहे. म्हणजे इथं हे कॉन्क्रीट वेगळं दिसतंय, त्या व्यतिरिक्त ही जी काही सळी आहे ती वेगळी दिसते. आणि हे गंजल्यामुळे काय झालं आहे तर ह्याच्या भोवतीच जे काही कॉन्क्रीट आहे ते पील ऑफ झालेलं आहे. मग हे काय आहेत तर नॅचरल डिस्ट्रेसेस आहेत. आणि नॅचरल डिस्ट्रेसेस म्हणजे काय आहेत तर निसर्गामुळं, हे निसर्गाच्या काही गोष्टी काय झालेल्या आहेत तिथं बाउंड झालेल्या आहेत. ठीक आहे. परत एकदा आपण हे सगळ्या इमेजेसचे रिव्हिजन बघू. पहिलं होतं कोरोजन,
हे करोजनमुळे काय झालं आहे, आपलं कॉन्क्रीट पील ऑफ झालेलं आहे, ज्याच्याकडून आपलं काय होतं स्ट्रक्चर RCC न राहता फक्त एकतर आर राहते, रेन्फोर्समेंट राहते किंवा कॉन्क्रीट राहते, ज्यामुळं काय होतं ते तर खराब होत आहे. सेकंड आणि फायरचं मी तुम्हाला छानसं उदाहरण हे दिलं की जसं मनुष्याची बॉडी जळू शकते किंवा आपली हाडं जशी कशाची असतात ते कॅल्शियम कार्बोनेट, त्या पद्धतीने चुना किंवा सिमेंट काय असतं तर कॅल्शियम कार्बोनेट असतं. आणि यामुळं काय होतं तर जेव्हा कॉन्क्रीट तापायला लागतं त्यावेळी आतली सळी ही तापून काय होतं तर कॉन्क्रीट पील ऑफ करायला चालू करते, जेणेकरून स्ट्रक्चर कमकुवत होत राहतात. हे आपण बघितलं डायलिपेशन, डिलॅपिडेशन. तर डिलॅपिडेशन मध्ये काय तर वारंवार लक्ष न दिल्यामुळं हे अशा छानसं घर काय झालं आहे तर डिस्ट्रॉय झालं आहे. इथं ही क्रॅक गेलेली आहे पूर्ण, म्हणजे कॉलम पासून ही भिंत वेगळी झालेली आहे पूर्णपणे. इथून ही पूर्ण सुट्टी झालेली आहे, पडत आलंय घर. स्लॅब पासून क्रॅक आहे, म्हणजेच काय वरून हे झालं व्हेजिटेशन झालेलं आहे. या ठिकाणी ही रेन्फोर्समेंट दिसतीये. असं काय झालं आहे, लक्ष न दिल्यामुळे हे स्ट्रक्चर खराब झालेलं आहे. इथंही आपण बघितलं क्रॅक दिसते ही कॉलम मधून. हा जो काही स्लॅब आहे तो कट झालेला आहे. आतल्या सळ्या ही करोजन, आता ह्या सळ्या आहेत ह्या करोजन दिसत आहेत. वरची गार्ड रेल खराब झाली आहे, व्हेजिटेशन झालंय. ह्या अशा कित्येकशा गोष्टींमुळं हे सगळं काय झालेलं आहे तर खराब झालेलं आहे. आणि लास्ट वन आपण बघितलं टर्माइट म्हणजे काय तर वाळवी, आणि वाळवी लागल्यामुळं कीड लागल्यामुळे हे काय झालं आहे. हा एका जुन्या घराचा वासा दाखवला मी एक्झाम्पल म्हणून. तर हे काय झालेलं आहे तर पूर्णतः वाळवीने ती खाऊन टाकलेली आहे. आणि हा जो आपल्याला इतका जाड दिसतोय वासा तो इतका पोकळ करून टाकलेला आहे. फक्त साल राहिले त्याची जवळपास. ही थिकनेस बघा तुम्ही, ही थिकनेस बघा, ही थिकनेस आणि ही अगदी पापडासारखं ते राहून गेलंय. इतकं टर्माइट्स आपल्याला काय करतात तर त्रास देऊ शकतात. ठीक आहे, हे काय आहे तर हा आपला पहिला पॉइंट झाला कॉजेस ऑफ डॅमेजेस. आणि मोस्टली कॉजेस ऑफ डॅमेजेस काय आहेत, पेनचा कलर लाल करू पुन्हा एकदा आपण. मेनली कॉजेस ऑफ डॅमेजेस काय आहेत तर नेचर. कारण की आपण या सगळ्या गोष्टी ऍक्च्युली काय केलेल्या आहेत तर नेचर पासूनच आपल्याला प्रोटेक्शन मिळावं म्हणूनच आपण ह्या गोष्टी करतो, बरोबर आहे का. म्हणूनच आपण निवारा बांधतो, बरोबर आहे. तर परत एकदा आपण कॉजेस ऑफ डॅमेजेस रिव्हिजन करू या आजच्या आपल्या लेक्चरमध्ये. आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघू आपला पुढचा पॉइंट असेल सिस्टमॅटिक अप्रोच ऑफ डॅमेज डिटेक्शन. काय असेल आपला नेक्स्ट पॉइंट तर सिस्टमॅटिक अप्रोच ऑफ डॅमेज डिटेक्शन, हा आपला नेक्स्ट पॉइंट असेल. ठीक आहे, ह्याच्या आधी आपण पुन्हा आपलं मागं येऊ आणि कॉजेस ऑफ डॅमेजेस कडे येऊ. कॉजेस ऑफ डॅमेजेस त्याच्यामध्ये डिस्ट्रेस इन स्ट्रक्चर म्हणजेच काय तर काही होऊ शकतं. फॉल्टी वर्कमनशिप असू शकते, फॉल्टी मटेरियल्स वापरले गेलेले आहेत, अनस्टँडर्ड मटेरियल्स वापरले गेलेले आहेत, किंवा सबस्टँडर्डनी काम नाही केलं, ॲज पर ड्रॉइंग्स काम नाही केलं. ह्यामुळे स्ट्रक्चर काय झालेलं आहे तर डिस्ट्रेस झालेला आहे. त्याच्यावर जितका लोड येतो, समजा एखाद्याने मला डिझाईन दिलं, त्याने त्या डिझाईनमध्ये मला सांगितलं की हा असा असा कॉलम आहे आणि ह्याच्यामध्ये इथं एक सळी, इथं एक सळी, इथं एक सळी आणि इथं एक सळी, अशा 4 सळ्या इथं पाहिजेत. आणि ह्या सगळ्या 12 mm मला पाहिजेत सळ्या. 12 फाय असलेल्या मला 8 सळ्या पाहिजेत, असं मला एखाद्याने बार बेंडिंग शेड्यूल दिलं. आणि मी काम करताना काय केलं की जाऊ दे मी स्टील वाचवतो म्हणून मी काय केलं तर इथं एक सळी घातली, इथं एक सळी घातली, इथं एक घातली, पुन्हा इथं एक घातली, इथं एक घातली, अशा 6 सळ्या घातल्या 10च्या. 10 mm फायच्या 10 mm फायच्या 6 सळ्या घातल्या मी इथं, 12च्या 8 न घालता. तर होईल का मॅच हे दोन्ही कुठेतरी? नाही मॅच होणार. ह्यामुळे काय होतं स्ट्रक्चर असंही डिस्ट्रेस होत राहतं. असं काय होत राहतं स्ट्रक्चर डिस्ट्रेस होतं जर त्याच्यात फॉल्टी मटेरियल असेल. म्हणजे आता वाळूमध्ये माती आहे, सिमेंट फ्रेश नाहीये तुमचं, किंवा करोजन असलेलं स्टील आहे तुमच्याकडं,
तर ते चालेल का, तर नाही. ह्यामुळे काय होतं तर स्ट्रक्चर डिस्ट्रेस होत राहतं. दुसरं आहे अर्थक्वेक, भूकंपामुळे काय झाले, ही भिंत, ही जे काही घर आहे हे पडून गेलेलं आहे. भूकंपाने काय होतं जनरली, तर समजा ही बिल्डिंग आहे, एक चौकोनी ठोकळा काढू आपण, आणि भूकंप येतो तेव्हा काय होतं तर अशा जमिनीतून लहरी तयार होतात. बरोबर आहे का, जमिनीतून काय होतात, लहरी तयार होतात, जेणेकरून हे जे काही आपलं स्ट्रक्चर आहे हे असं न राहता हेही असं असं नाचायला लागतं, किंवा असं असं त्याच्यावर असा लोड हे होतं दोन्ही बाजूने. जेणेकरून काय होतं की हे स्ट्रक्चरवर अशा पद्धतीने लोड येतात. इकडून हे स्ट्रक्चर इकडे ढकलतोय मी, आणि त्याच वेळी मी इकडून हे स्ट्रक्चर इकडे ढकलतोय, तर काय होईल, ते स्ट्रक्चर दोन्ही बाजूनी फोर्स आल्यामुळे काय होऊन जातं, मधल्यामध्ये ते स्ट्रक्चर मोडून जातं. मधल्यामध्ये ते स्ट्रक्चर असं मोडून जातं. हे काय होतं, अर्थक्वेकचा इफेक्ट आहे हा. त्यामुळे हे काय झालंय, घर पडलेलं, निम्मच घर पडलंय बघा. का निम्म घर पडलेलं आहे, तर अर्थक्वेकच्या शेकमुळे हे तर सस्टेन झालं, पण इकडची बाजू सस्टेन करू शकली नाही त्या ह्याच्यात. सेकंड म्हणजे विंड. तर विंडचा लोड स्ट्रक्चर जनरली कसा असतो, तर हाय राईज बिल्डिंग, आता एक खूप उंच इमारत काढायला पाहिजे, हाय राईज बिल्डिंग जनरली आपली घरं कितीची असतात, तर 3 मीटर हाईटची असतात जनरल, 3 ते 6 मीटर. पण जेव्हा आपण 10 मीटर किंवा त्याच्या वरती जायला लागतो साधारण हे, तर त्यावेळी काय व्हायला लागतं, तर विंडचा फोर्स काय होतो, वाढत जातो, आणि जसं जसं वरती जाईल तसं तसं तो फोर्स जास्त होत जातो. इथं कमी असतो, इथं त्याच्याहून कमी असतो, इथं त्याच्याहून कमी असतो, इथं त्याच्याहूनही कमी असतो, रादर इथं बॉटम लाईन तो 0 होतो. जसं जसं वरती जाईल तसं तसं काय जातं, ह्या प्रोफाईलमध्ये विंडचा फोर्स वाढत जातो आपल्याला. बरोबर आहे का, ही काय बी फॉर बिल्डिंग आहे, आणि हा काय आहे तर विंडचा लोड असा वाढत गेलेला आहे. त्यामुळे आपल्याला काय करायला लागतं, विंडमुळं काय होतं, मग ही जी काही बिल्डिंग आहे ही अशी टर्न होऊ शकते, अशी काय होऊ शकते तर टर्न होऊ शकते ह्या मॅनरमध्ये. हे कशाचं आहे तर विंडचं उदाहरण आहे. नेक्स्ट वन इज फ्लड. आता हे फ्लडनी खाली डॅम्पनेस येऊन विटा गेलेल्या आहेत. हा मी एक दाखवलं, फ्लड आणि डॅम्पनेसचे काय झाले, दोन्ही उदाहरणं मी एकदम दाखवली. काय होतं, फ्लडमुळं ओलावा येतो जमिनीला, ओलावा येतो, आणि हे काय होतं तर हे जे असं काही आहे, हे एक जुनं स्ट्रक्चरचं मी उदाहरण दिलं, हे जे मी स्वतः बघितलेलं आहे. तर काय झाले, ओल येऊन ही माती लूज झालेली आहे, आणि ही माती लूज होऊन काय झालेली आहे तर हे सगळी जी काही भिंत आहे ती खाली पडलेली आहे, रादर घर पडलेलं आहे. हे वरती कौलारू घर आहे, हे दरवाजे खराब झालेले आहेत फ्लडनी. ही सुद्धा त्याचीच काही उदाहरणं, फ्लड, अर्थक्वेक, याच्यामध्ये आपल्याला हा काय आहे सगळा डिस्ट्रेस दिसत असतो. ठीक आहे, तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण खूप महत्त्वाचं असं पुढचं जे काय आहे ह्याचे कॉज अँड डॅमेज, आणि त्यानंतर सिस्टमॅटिक अप्रोच आपला कसा असला पाहिजे हे डिटेक्ट करण्यासाठी हा पार्ट कव्हर करणार आहे. थँक्यू फॉर अटेंडिंग द लेक्चर. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आवर पेज. शेअर इट विथ युअर फ्रेंड्स, त्यांनाही नॉलेज मिळू दे. जर तुम्हाला चांगलं वाटलं तर तुम्ही नक्की हे शेअर करा, कारण की नॉलेज ही अशी गोष्ट आहे की दिली तर वाढत जाते. त्यासोबत आपण ही काही क्वालिटी टीचिंग्स करत जाऊ, जास्तीत जास्त असा डाटा आपण आणत जाऊ, आणि काय करू, एक खूप चांगली अशी इकोसिस्टम डेव्हलप करू, ज्यामध्ये आपल्याला साईट प्लस पेपरमध्ये सुद्धा जास्त चांगले मार्क्स पडतील याचं नॉलेज मिळेल. ठीक आहे, थँक्यू.